नमस्कार मित्रांनो, आज आपला मुक्काम होता पंढरपूरमध्ये. आपण लवकरच पोहोचलो पंढरपूरला. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, पंढरपूरला आल्यानंतर आधी आपण डायरेक्ट मंदिरापाशी गेलो. तर इथं आल्यानंतर इथं जरा कार्यक्रम चालू होता, त्यामुळे आपण जरा तिथं थोड्या वेळ जरा बघत बसलो. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आज आपलं इथं मुक्काम असल्यामुळे आपण काय निवांत कार्यक्रम होता, त्यामुळे रात्रीच्या वेळी दर्शन वगैरे करून आपण आहे ना डायरेक्ट गजानन महाराजांच्या मठामध्ये जाऊन तर तिथं पण दर्शन वगैरे केलं. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सकाळ आपल्याला उशीर झाला, कारण आपले कस्टमरच लवकर नव्हते आले होते, त्याच्यामुळे आपल्याला निघायला उशीर झाला. त्याचप्रमाणे आपण डायरेक्ट कस्टमरला पिकअप वगैरे करून निघालो. पण त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला कांबळेश्वर गावामध्ये जायचं, भिवाई देवीचं दर्शन करायला. त्यामुळे तुम्ही बघू शकताय, आपण आलो डायरेक्ट कांबळेश्वर गावामध्ये. इथं आल्यानंतर भिवाई देवीचं दर्शन घेतलं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, चांडाळ चौकडीच्या करामती फेमस आपले रामभाऊ आणि बाळासाहेब ह्यांच्या गावात आलो होतो. काय त्यांच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे काय आपली भेट झाली नाही. पण तुम्ही मागे बघू शकताय, इथं त्यांची शूटिंग चालू असते, कारण त्यांची टीम गेलेली होती अमेरिकेला, त्याच्यामुळे त्यांची ना आपली काय भेट झाली नाही. त्यानंतर आपण ही नीरा नदी बघू शकताय. नीरा नदी अशी भयंकर आणि डेंजर आहे, भरपूर पाणी होतं. त्यामुळे आपण नदी वगैरे क्रॉस करून कामेश्वर गावातून निघालो. पण गाव बघितलं, पण गाव अतिशय सुंदर गाव होतं आणि एकदम भारी गाव होतं, कारण डेव्हलप बी त्यांनी तेवढं केलेलं होतं. म्हणजे एकच नंबर होतं, आपल्याला खूप आवडलं. त्यानंतर मग पुढं आपण मित्रांनो आलो मोरगावला, मयुरेश्वर गणपती दर्शन वगैरे केलं. मग नंतर काय आपण आलो मग पुण्याला. मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक फॉलो करा. धन्यवाद.